कोळ्यांसाठी समुद्र म्हणजे फक्त पाणी नाही. यामागे एक अशी गोष्ट आहे जी ऐकून तुम्हालाही नक्कीच आवडेल. एकेकाळी गोविंदा नावाचा एक मच्छीमार राहत होता. समुद्रच त्याचा देव होता. तो रोज मासेमारीला जाण्याआधी समुद्राची पूजा करत असे. श्रावण महिना सुरू होता आणि प्रचंड पावसामुळे समुद्र खवळला होता. समुद्राचं रौद्र रूप पाहून सगळे कोळी भयभीत झाले. आपण सगळ्यांनी मिळून समुद्राची पूजा करूया. गावातले सर्व मच्छीमार एकत्र आले. त्यांनी समुद्राची मनोभावे पूजा केली. आणि त्या रात्री एक अद्भुत चमत्कार घडला. वादळ शांत झालं आणि समुद्र पुन्हा शांत झाला. तेव्हापासून दरवर्षी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी ही परंपरा श्रद्धेने पण पाळली जाऊ लागली. सजवलेली होडी खूप सुंदर दिसत आहे. आणि समुद्र देवतेप्रती कृतज्ञता व्यक्त करत समुद्राला नारळ अर्पण केला जातो. समुद्र देवतेला मानाचा मुजरा. आपल्या सगळ्यांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.